पत्रकार परिषद घेतली। या ठिकाणी पत्रकार परिषदेला एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी दिसत आहेत। ही पत्रकार परिषद घेतली, नेमका उद्देश काय आहे आणि या पत्रकार परिषदेतून राज्याला नेमका काय मेसेज द्यायचा? या पत्रकार परिषद तुम्ही अत्यंत पत्रकारांना पहिल्यांदा सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार. तुम्ही आलात, अत्यंत चांगला प्रश्न विचारला. विषय असा आहे की ही पत्रकार परिषद घ्यायचं, महाराष्ट्रातल्या माझ्या बहुजनातील धनगर समाजाची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे, ते थांबवण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आज ही पत्रकार परिषद घेतली, काय या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमची मागणी असणार आहे? ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी आत्तापर्यंत त्याग केलेला आहे, अहिल्यादेवीच्या विचाराला स्मरून आजपर्यंत जेवढी कामं केलेली आहेत, म्हणजे घाटाचा प्रश्न असू द्या, कॉलेजचा असू द्या, शिक्षणाचा असू द्या, जनतेच्या उपयोगी सर्व कामं आदरणीय दादांनी केलेली आहेत. आणि दादांचं असं अपघाती निधन झाल्यामुळं त्यांचं नाव शासनाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यात ऐकून घ्या ना, महाराष्ट्र सरकारने ते नाव दिलेलं आहे. त्याच्यात ऐका ना, आणि नाव देताना त्यांनी असं नाही केलेलं की तुम्ही एक विचार करा, आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई संलग्न रुग्णालय सर, तर तिथं जामदेवीजी जे यांचं जे रुग्णालय असं नाव आहे. त्याच पद्धतीने बीजे शासकीय महाविद्यालय संलग्न ससून महाविद्यालय असं नाव आहे, ससून रुग्णालय. म्हणजे असं पद्धतीने आदरणीय दादांचं नाव शासकीय मुख्यमंत्री असतील ते असतील, सदर्व महाविद्यालयाला वेगवेगळं नाव, दादाचं नाव, डायरेक्ट रुग्णालयाला वेगळं नाव, अशा पद्धतीचे नाव तिथलं काय अहिल्यादेवीचं कट केलेलं नाही. आणि अहिल्यादेवी ह्या फार थोर होत्या आणि त्याच पद्धतीने त्यांची विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची किंवा अहिल्यादेवींनी केलेल्या कामाची, त्या पद्धतीने आदरणीय दादांनी आजपर्यंत महाराष्ट्रभर आणि बारामती तालुक्यात कामाची व्याप्ती वाढवलेली आणि त्या पद्धतीने त्यांचं नाव महाराष्ट्र शासनाने दिलेले. त्यात समाजाचा कुठलाही ऐकून घ्या ना, म्हणजे त्या व्यत्यय किंवा अडचण किंवा भावना दुखवलेल्या नाही. शासनानं काढलेला GR तुम्हाला मान्य आहे का? कारण गेल्या 2 दिवसापूर्वी धनगर समाजाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये शासनानं जो GR काढला, या GRचा निषेध करण्यात आला. एका बाजूला तुम्हाला हा GR मान्य आहे का, तर दुसऱ्या बाजूला निषेध होतोय, कसं बघताय सगळं? नाही, GR शासनाने काढलेला आहे तो आम्हाला मान्य आहे, कारण ज्यांनी या जीव ओतून काम केलेलं आहे महाराष्ट्रात आणि अहिल्यादेवीच्या विचाराला स्फूर्ती दिलेली आहे, त्या जसं काय एखाद्या घाट असू द्या, बारवा असू द्या, धर्मशाळा असू द्या, ज्या पद्धतीने अहिल्यादेवींनी आजपर्यंत जनतेसाठी काम केलं, पाणी पुरवठा असू द्या, त्याच विचारधारांनी आजपर्यंत आदरणीय दादांनी आमच्या काम केलेलं आहे. आणि त्यांना संबोधित ऐकून घ्या, त्यांना स्मरून किंवा त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आम्ही तर देणारच होतो, परंतु शासनाने जे नाव दिलं त्याबद्दल उलटं मी शासनाचा आभारी आहे आणि शासनाला शुभेच्छा देतो. त्यांनी अहिल्यादेवीच्या नावाला बाजूला सारून काही केलेलं नाही. अहिल्यादेवींचं विद्यालय म्हणून नाव आहे आणि दादांचंही नाव रुग्णालय म्हणून त्या ठिकाणी ऐकून घ्या ना दिलेलं आहे. त्यामुळं उगं काहीतरी एखाद्याची दिशाभूल करून ह्यात राजकारण आणू नये. एवढ्या मोठ्या कामात त्यांनी असे डिस्टर्ब करू नये असं माझं मत आहे. तुम्ही आता उल्लेख केला की शासनानं काढलेला GR तुम्हाला मान्य आहे, मात्र अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी असं म्हटलंय की अजित पवार हयात असताना त्यांनी अहिल्यादेवी वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं. मग आता असं असताना अजित पवार हयात नसताना असं जाणीवपूर्वक षडयंत्र कोण करताय? जाती या सगळ्या गोष्टींमुळे तेढ निर्माण होऊ शकते. काहीतरी उगाच चर्चा करण्यात मजा नसती. हे फक्त राजकीय जे द्वेष एकमेकासाठी पसरतात, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी असे विचार मांडतात, तसं काही मला जाणवत नाही. आणि समाज फार सुज्ञ, पहिला विषय वेगळा होता, आत्ताच्या सगळ्या आमच्या धनगर समाजाच्या घरात मुलं ग्रॅज्युएशन झालेले आहेत, सुज्ञ आहेत. त्यामुळं कुठंतरी एखाद्या गोष्ट भूषणराजे जरी बोलत असतील तर मी त्यांना सांगतो की आपला समाजासाठी काय त्याग आहे आणि आदरणीय दादांचा काय त्याग आहे याचा जरा विचार करावा. तथाकथित बुद्धिजीवी लोकांनी जे काही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांना GR सुद्धा कळत नसेल माझ्या माहितीप्रमाणे, कारण ते ती ज्या पद्धतीने सांगत होते की स्वर्गीय अजितदादा पवारांना आम्ही काय विरोध करतोय का, तर स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना आमचा बिलकुल विरोध नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे
त्याला तुम्ही एक संलग्न रुग्णालय असणाऱ्या त्या रुग्णालयाला तुम्ही नाव देण्याचा जो प्रयत्न करताय तो अतिशय खोडसाळपणा आहे. आणि त्याच्यामुळं जे काय धनगर समाजातले जे काय पुढारी आहेत, कारण त्यांनी अजितदादा च्या माध्यमातून काही लाभ घेतलेला आहे. त्यांनी काही अजितदादाच्या माध्यमातून काही संस्था उभा केलेल्या आहेत. त्या संस्थांना उदाहरणार्थ नटराज नाट्य मंदिर आहे, त्याला तुम्ही स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव द्या. आणि त्यानंतर अहिल्या हॉस्टेल आहे, अहिल्या हॉस्टेलला सुद्धा स्वर्गीय अजितदादा पवारांचं तुम्ही नाव द्या. कारण हीच खरी श्रद्धांजली अजितदादाला ठरेल. कारण तुम्ही एकीकडं समाजाची दिशाभूल करताय आणि हा मोर्चा सोमवारचा मोर्चा जो आहे 9 तारखेचा तो पूर्ण ताकदीनिशी आम्ही हा मोर्चा करणार आहोत. या मोर्चाला महाराष्ट्रातील प्रमुख नेते मंडळी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं समाजाने पूर्ण ताकदीनं सोमवारी मोर्चाला यावे. मोर्चामध्ये काय प्रामुख्याने मागण्या आहेत तुमच्या? मोर्चामध्ये आमची मागणी अशी आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय जे जोडून रुग्णालय आहे त्यांनी जो GR काढलाय सरकारने की स्वर्गीय अजितदादा पवार नावचं, तर ते आम्हाला बिलकुल मान्य नाही. कारण ती एकच कॅम्पस असल्यामुळं संपूर्ण रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न असल्यामुळं तिथं कोणाचंही नाव देण्याचा प्रयत्न करू नये. आणि तसं झालं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही रोज आंदोलन करणार ह्या संदर्भामध्ये आणि सरकारकडे देखील आम्ही पाठपुरावा करणार आहे. त्याच्यामुळं ह्या फंदात कुणी पडू नये. आज जे धनगर नेते बारामतीतले होते त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचे कारण काय आहे? त्यांनी काय वाटतंय ते? हे बघा असं आहे की मी आता म्हणल्याप्रमाणे की धनगर समाजातील काही लोकांनी स्वर्गीय अजितदादापासून काहीतरी लाभार्थी किंवा स्वतःसाठी काही संस्था उभा केलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित ते पक्षाचे ते कट्टर कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी ती भूमिका तशी घेतलेली असेल. पण त्यांच्या भूमिकेचा धनगर समाज अजिबात समर्थन करत नाही. कारण धनगर समाज हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जे काय नामकरण आहे ते पूर्ण राहावं हेच मताशी आहे. त्यांच्या मताशी आम्ही बिलकुल समर्थन करत नाही. त्यांनी असा आरोप देखील केला आहे की काही ठराविक लोक स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यासाठी या ठिकाणी या विषयाचं राजकारण करतायत. मात्र संपूर्ण धनगर समाजाला तो GR मान्य आहे आणि या GR मधून कुठेही अहिल्यादेवी होळकर यांचं नाव काढलं जाणार नाही किंवा ते पुसलं जाणार नाही. मग असं असताना समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम खरं तर आपल्या माध्यमातून केलं जातं. खरं तर आज ज्या लोकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली मुळामध्ये त्यांनी स्वतः आरशात पाहावं आपलं समाजासाठी काय योगदान आहे. तुम्ही ज्यावेळेस सांगता की ह्या लोकांचं काही समाजासाठी योगदान आहे, कारण तुमचंही त्या समाजाचं त्यांनी जे लोकांनी सांगितलं की आम्ही हे करतो आम्ही ते करतो, तुमचंही योगदान किती आहे आम्हाला माहिती आहे. आम्ही बारामती तालुक्यात राहतो. तुम्ही कशा पद्धतीनं स्वर्गीय अजितदादांना सुद्धा ब्लॅकमेल करून काय पदं मिळवलेली आहेत. आता जास्त काय आम्ही बोलणार नाही ह्याच्यावरती, पण त्यांनी थोडंसं शांततेच्या मार्गाने घ्यावं आणि समाजाबरोबर राहावं. आमचा स्वर्गीय अजितदादा पवार यांना कधीही विरोध नाही आणि असण्याचं कारण पण नाही. पण तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे जो आयुर्वेदिक महाविद्यालयात तुम्ही दोन्ही ठिकाणी अजितदादांचं नाव देता, तर या ठिकाणी तुम्ही खोडसाळपणा करू नका अशी आमची त्यांना विनंती आहे. सुनेत्राताई पवारांना सुद्धा आम्ही या संदर्भात भेटणार आहोत की विनंती करणार ही जी चाललंय ते चुकीचं चाललंय. समाजामध्ये प्रचंड याचा संताप आहे. काही लोक म्हणतायत की आम्ही समर्थन करतो, त्यांच्या वक्तव्याला धनगर समाज भीक घालत नाही आणि त्यांची तेवढी उंची पण नाही की धनगर समाजाची नेते म्हणण्याची. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही सोमवारी आम्ही मोर्चा काढतोय. त्याच्यानंतर आम्ही उपोषण करू आणि आम्ही बारामतीमध्ये तुम्ही बघचालच आम्ही खूप उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत. कारण हा आमच्या अहिल्यादेवी होळकरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि आमची हिंदू समाजाची एक आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन थांबणार नाही. जोपर्यंत सरकार GR मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही म्हणजे नाही. बारामती विधानसभा मतदारसंघाची आता पोटनिवडणूक लागणार आहे. तुम्हाला वाटतं या सगळ्या गोष्टीचा फटका येणाऱ्या कालावधीमध्ये या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसतो? माझं राष्ट्रवादी काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही जर पोटनिवडणूक आता लागलेली आहे, तुम्ही जर अशा पद्धतीने जर अहिल्यादेवी होळकरांचा अपमान करत असाल तर ही पोटनिवडणूकसुद्धा आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. कारण अजितदादाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, पण तुम्ही त्याचा जर गैरवापर करून त्यांच्या नावाखाली काही जर तुम्ही वेगळा प्रकार करण्याचा काही प्रयत्न करत असाल तर ही पोटनिवडणुका सुद्धा आम्ही समाजाच्या वतीने लढणार आहोत. हे मात्र तुम्हाला आवर्जून सांगतो.